आताच हाती आलेल्या सूत्रांच्या माहितीनुसार सत्यजित सुर्वे हे आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गेलेले आहेत। मम्मी साहेबांची नाराजी दूर करण्यासाठी सत्यजित सुर्वे यांनी निवडणुकीतून माघार घेत असल्याचं बोललं जातंय। सपना वहिनी ह्यांच्याकडे माईक असून एवढं मोठं का ओरडते तो? आणि ते ओढून ओढून बोलल्यानंतर आपण खरं बोलतो असं वाटतं त्यांना, म्हणून ओढून बोलतात। म्हणून मम्मी एवढे मोठ्याने ओढत असतात का नेहमी? हे सोय मम्मीनं सांगे ना, आले आले मम्मी साहेब, आले आले मम्मी साहेब, मम्मी साहेब। मम्मी साहेब, तुमचे चिरंजीव सत्यजित सुर्वे हे निवडणुकीतून माघार घेत आहेत, हे खरं आहे का? माघार घेण्यासाठी तुमच्याकडून त्यांच्यावर दबाव आहे का? आम्हाला तुमच्याकडून ऐकायचंय। मिळणार तुमच्या समध्या प्रश्नांची उत्तरं मिळणार। शांत व्हा, शांत व्हा, शांतम पापम, शांतम पापम। मम्मी साहेब, तुमच्यातील आणि सत्यजित सुर्वे यांच्यातील मतभेद आता मिटले आहेत का? काय आमच्यात आणि मतभेद? नाही 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 नाही, कसं आहे, माझ्या लेखाचा माझ्यावर लय जीव आहे आणि हे अख्ख्या सातारला ठाव आहे, तेव्हा आमच्यात कवाच मतभेद नव्हतं। सत्यजित सुर्वेंनी स्वतःहून माघार घेतली का तुम्हाला आणि तात्या साहेबांना त्यांची मनधरणी करावी लागली? सत्यजित सुर्वे यांनी तुमच्यावरील प्रेमाखातीर माघार घेतली आहे का, की पक्षाकडून त्यांना काही आश्वासन देण्यात आलेलं आहे? तुम्ही काय सताय का? सत्यजित सुर्वे माझा लोक आहे आणि त्याला कसली बी कशाची बी हाव नाही। तो निवडणुकीला उभा राहिला, तो फक्त लोकांच्या खातीर। पण आता त्याची मम्मीच निवडून येणार म्हणजे मी, हे समजायला ठाव झालं, म्हणून लोकांना कसलीच अडचण नाही। आणि सत्याचा त्याच्या मम्मीवर लय म्हणजे लय म्हणजे लय जीव आहे, तेव्हा उगाच विरोधकांच्या हातात कोलीत नग, लोकांच्यात कसलाच संभ्रम नग, म्हणून तो माघार घेतोय। तेव्हा त्याच्यावर कुणी कसलाच दबाव आणलेला नाही आणि त्याला कुणी बी कसला बी शवासन दिलेलं नाही। मम्मी, आश्वासन 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 दिलेलं नाही। हे घ्या, आला माझा वाघ, माझा लोक। आता तुम्ही त्यालाच विचारा, म्हणजे तुमचं बी समाधान होऊन जाईल। माझ्या लेकरा कोकरा वागरा, बरं झालंस तू आलास। आता तुमच्या समध्या प्रश्नांची उत्तरं शोज देईल। सत्या, ह्यांना असं वाटतंय का आपल्यात काहीतरी भांडण आहे आणि मी तुझ्यावर काहीतरी दबाव आणलाय म्हणून तू माघार घेतोय। आता तूच ह्यांना सांग का तू उमेदवारी का मागे घेतोय ती? मम्मी हे बघ, याची काही गरज नाही, आपण जे काय ते आज जाऊन बोलूया। आता लोकांच्या प्रश्नांची उत्तर लोकांच्या समोर दिलं पाहिजे ना। आज जाऊन काय काय बोलणार आहे आपण? सत्या, जी काय असेल का नाही स्पष्ट सांगून टाक त्यांना। विचारा विचारा, बोल तू बोल। सत्यजितजी, तुम्हाला माघार काय घ्यावी वाटली? आणि माघार घ्यायचीच होती तर तुम्ही उमेदवारीचा अर्ज का भरला? तुम्ही मुकादम यांचे मते खाण्यासाठी निवडणुकीत उभे आहे काय? हे बघा, मी माघार घेण्यासाठीच गेलो होतो। पण आता माझा निर्णय बदललाय। मी निवडणुकीतून माघार घेणार नाही। सत्यजित सुर्वे अपक्ष म्हणून ही निवडणूक लढणार आहे। धन्यवाद। मम्मी 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 ऐक की, मम्मी अगं मम्मी मम्मी माझं ऐकून तर घे। बोल। मम्मी हे बघ, मी माघार घेण्यासाठीच निवडणूक केंद्रावर गेलो होतो।
आणि लहान लेकरापासून म्हाताऱ्या बायकापर्यंत सगळेजण आले होते आणि मी अर्ज मागं घेऊ नये म्हणून विरोध करत होते. अगं एवढंच काय मम्मी, एक आजी तर ना विळा घेऊन आली होती आणि ती मला काय म्हणली माहितीये, सत्या तू जर माघार घेतलीस ना तर मी स्वतःचं बरं वाईट करून दे. मग तूच सांग अशा परिस्थितीत काय करायला पाहिजे होतं मी. मम्मी अगं जनता महत्वाची आहे ना आपल्यासाठी. मग मला गप्प बसायला लागलं. आपलं ठरलंय ना की मी मुकादमाची मतं खाणार आणि तू निवडणूक जिंकून येणार. मग तसं होईल की. झालं तुझं बोलून. मला काय कुकुला बाळा समजतोस का? बोळ्यानं दूध पिते मी. ह्या समजा मग कोण हे ठाव नाही मला. ही समजी तुझ्या बायकोची नाटक आहेत. माझ्या मोर माघार घ्यायची आणि माझ्या पाठीमागं कटकरस्थानं करायची. समजा बायकोचं डोसकं वापरून जन्मदात्या आईच्या विरोधात कटकरस्थान करायला लागला सत्य तू. मम्मी मम्मी माझ्याकडे बघ. माझ्याकडे बघ मम्मी. मम्मी मम्मी तुला खरोखर असं वाटतंय तुझा सत्य तुझ्या विरोधात खटकार असताना कधी. अगं तुझं लेकरू कोकरू वाघरू आहे ना बी